नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळून अखेर आपण आता ज्या क्षणांची वाट बघत होतो तो आपल्याला बघावयास मिळणार आहे। आणि त्यामध्ये अस्मीसोबत आता तिलोत्तमाने सारंगचे ठरवलेले लग्न आता एकच भयानक सत्य समोर येऊन भर लग्नात आता सावलीने मोठा धुमाकूळ घालून जेव्हा सावली ते सत्य आता सारंग समोर आणि तिलोत्तमासमोर आणते, अस्मीचे ते भयानक सत्य बघून एका झटक्यात एका सेकंदात आता ते तिलोत्तमा अस्मीचे लग्न मोडून अस्मीच्या जागेवर कसे पुन्हा आता सावलीला सारंगसोबत लग्नासाठी बसवते आणि आता मोठ्या मानाने सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा तिलोत्तमा सारंग आणि सावलीचे लग्न कसे लावते आणि असे कोणते भयानक सत्य समोर येते की जेणेकरून अस्मीला आता एका झटक्यात आता बाजूला करून सावली आणि सारंगचे तिलोत्तमा ही स्वतःच्या परवानगीने लग्न लावून सावलीला सून म्हणून घेऊन येते। हे सगळं या व्हिडिओमध्ये आता आपण बघूयात। त्यामध्ये आता तारा आणि सोहमचे लग्न लावून सावलीने त्यांना मेंदळ्यांच्या घरी पाठवलेले असते आणि जोकरने सांगितल्यामुळे आता डिवोर्स पेपरवरती सही करून सारंगच्या जीवाला धोका असल्यामुळे सावलीने आता मेंदळ्यांचे घर सोडलेले असते। इकडे आता तारा सोहम दरवाजात येताच तिलोत्तमा आता रागावलेली असते आणि सावलीने तारा सोहमचे लग्न लावले हे सत्य आता तिलोत्तमासमोर आलेले असते। पण आता त्याच वेळेस सावलीला बघण्यासाठी सारंग जेव्हा आउट हाऊसमध्ये गेलेला असतो त्यावेळेस आता सावलीच्या सहीचे ते डिवोर्स पेपर सारंगला दिसते आणि ते डिवोर्स पेपर घेऊन सारंगने ते तिलोत्तमाकडे देत सारंग म्हणतो की सावली घर सोडून गेली आणि तिने डिवोर्स दिला। आता ते ऐकून अस्मीला आणि ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे मात्र तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो। या पोरीने डिवोर्स कसा दिला आणि एवढ्या सहजासहजी ही घर सोडून कशी निघून गेली असे म्हणत मोठमोठ्याने तिलोत्तमा आता हसू लागते। पण आता त्याच वेळेस सावलीच्या मनात खोट होती, सावलीचे पितळ उघडे पडणार होते आणि त्यामुळे सावलीचे भांडे फुटणार होते म्हणून त्या अगोदरच सावलीने स्वतःचे तोंड लपवून या घरातून पळ काढला याची आता तिलोत्तमाला खात्री झालेली असते आणि त्यामुळे आता मोठा गैरसमज होऊन तिलोत्तमा म्हणते की ती पोरगी ही घर सोडून गेली ना याला कारणीभूत तिचे भांडे आता फुटले, पितळ उघडे पडले म्हणून ती सोडून गेली। पण जगन्नाथ त्याच वेळेस आता तिलोत्तमाला सांगतो की माझी पोरगी ही पळून जाणारातली नाही आहे आणि तिने खऱ्या अर्थाने मोठा त्याग केला आहे। पण त्याच वेळेस सारंग आता जगन्नाथ समोर येतो आणि हात जोडून जगन्नाथला म्हणतो की जे झालं ते आता बस झालं, पुरे आता। आणि ते शब्द ऐकताच आता जगन्नाथ तेथून निघून गेलेला असतो। इकडे आता सावली ही घर सोडून गेली त्यामुळे आता ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो। ऐश्वर्या आणि अस्मी दोघेही खुश झालेले असतात। अस्मी म्हणते की बघितलं का ऐश्वर्या मॅडम, कसा वाटला माझा डाव? ऐश्वर्या म्हणते की तू तर सिक्सरच मारलाय अस्मी आणि हे सगळं तू कसं घडवून आणलंस? आणि तेव्हा आता अस्मी म्हणते की माझ्यावर तर तुम्ही विश्वास ठेवत नव्हता ना, बघा आता मी हे कसं घडवून आणलं ते। आणि इकडे आता सारंगला मात्र मोठा धक्का बसलेला असतो। सावलीने असं का केलं असेल याचा आता सारंग वारंवार विचार करतो आणि गेल्या काही दिवसापासून सावली आपल्यापासून दूर दूर राहत होती, त्यामागचं कारण काय असेल? अमृतासुद्धा आता त्याच विचारात पडलेली असते। पण आता दोघांनाही मात्र कारण समजायला मार्ग नसतो। अमृता आता सारंगला म्हणते, हे बघ सारंग, सावलीला भेटल्याशिवाय आपल्याला खरं काही कारण कळणार नाही। आणि त्याच वेळेस आता इकडे अमृताने सारंगला सांगितलेले असते की सारंग, मला वाटतंय ना सावली तिच्या घरी गेली असेल गावी, तू एकदा सावलीची भेट घ्यावी आणि सत्य काय आहे ना ते समोर आलंच पाहिजे, कारण ती मुलगी अशी पळून जाणारातली नाही आहे सारंग। सारंगला देखील आता अमृताचे म्हणणे पटलेले असते। ताबडतोब सारंग आता भागवतांच्या घरी आलेला असतो आणि भागवतांच्या अंगणात जेव्हा आता सारंग सावलीला बघतो, सारंगला धक्काच बसलेला असतो। सावलीसुद्धा आता सारंगला बघते। सारंगला बघता क्षणी पटकन आता सावली ही दरवाजात जाते। एकनाथरावसुद्धा आता दरवाजात उभे असतात, पण एकटक नजरेने सारंगकडे बघत आता सावली ही दरवाजा बंद करते आणि काही जरी केलं तरी आता सारंगपासून लांबच राहायचे, कारण जर आपण सारंग सरांच्या जवळ गेलो तर सारंग सरांच्या जीवाला धोका आहे हे सावलीच्या आता लक्षात येते आणि सावली काही दरवाजा उघडत नसते। रिकाम्या हाताने सारंगला आता पुन्हा घरी परत यावे लागते।
तिलोत्तमा आता समोरच असते. सारंग येताच तिलोत्तमा म्हणते की सारंग काय झालं, सापडली का, भेटली का ती मुलगी आणि काय म्हणाली. त्यावेळेस आता घडलेली सगळी हकीकत सारंग आता तिलोत्तमाला सांगतो. ते ऐकता क्षणी तिलोत्तमा म्हणते तुला सांगितलं होतं ना, अरे त्या पोरीने तुला ओळखसुद्धा दिली नाही सारंग, तिच्यासाठी तू एवढा जीव का काढतोस. आणि बघितलं का, नक्कीच तिच्या मनात कुठेतरी काहीतरी पाप लपलेले होते. तिचे भांडे आपल्या सगळ्यांसमोर उघडे पडेन या भीतीने तिने तोंडही दाखवलं नाही. आणि तिलोत्तमा म्हणते बस झालं सारंग, आता मी काही ऐकणार नाही आणि आता मी तुझे लग्न अस्मीसोबत ठरवते आणि तेही 2 दिवसात लग्नाची तयारी करून मी तुझं लग्न अस्मीसोबत लावणार आहे. आणि हा माझा आता फायनल डिसिजन आहे, त्यामध्ये कोणीच काही हस्तक्षेप करणार नाही. असे म्हणत तिलोत्तमा रागाने तेथून निघून गेलेली असते आणि सगळ्यांना बसलेला असतो तो मोठा धक्का. सारंगला सुद्धा आता काही बोलता येत नाही. शेवटी सगळेजण आता सारंग आणि अस्मीचे लग्न लावण्यासाठी गुपचूप तिलोत्तमाच्या आदेशानुसार तयार झालेले असतात. इकडे मात्र सारंगला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. आता इकडे सावली ही गावाकडे आलेली असते. गावात आता दळण आण, बाकीच्या वस्तू आण, किराणाभर अशा सगळ्या घरची कामे आता सावलीच करत असते. आणि त्याच वेळेस आता सावलीच्या कानावर सारंग आणि अस्मीचं तिलोत्तमा मॅडमने लग्न ठरवल्याचे समजते. ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि काय करावे आणि काय नाही कळत नसतं. आणि आता सावलीला खूप वाईट वाटलेलं असतं, पण आता आपल्या हातात काहीच नसल्यामुळे सावली आता गप्प बसते. इकडे आता त्याच वेळेस योगायोगाने सावली रस्त्याने जात असताना त्या जोकरला बघते आणि सावलीला आता त्याचा राग येतो. सावलीने तो जोकर आता त्याचा आवाज ओळखलेला असतो. पटकन सावली त्याच्याजवळ येते आणि म्हणते की मला धमकी देणारा, सारंग सरांच्या जीवावर उठणारा तूच आहेस, पण तू हे असं का केलंस. अरे तू खूप मोठी चूक केली आणि आता तुला खूप बरं वाटलं असेल, मला सारंग सरांपासून तू बाजूला केलंस आणि आता त्या अस्मीचं सारंग सरांबरोबर लग्न होणार आहे. ते ऐकताच आता त्या जोकरला धक्का बसतो. तो जोकर म्हणतो काय, तर आता सावली म्हणते हो तू काय केलंस हे. तर तो जोकर म्हणतो की असं होऊ शकत नाही, अस्मीचं माझ्यावर प्रेम आहे, अस्मी माझ्यासोबत लग्न करेल. सावली म्हणते की येत्या 2च दिवसात सारंग सरांचं आणि अस्मीचं लग्न आहे. ते ऐकताच आता जोकरला धक्का बसतो. जोकर म्हणतो की नाही नाही, माझं अस्मीवर प्रेम आहे. सावली म्हणते की तू खोटं बोलतोयस, असं होऊच शकत नाही. पटकन आता तो जोकर अस्मीचा आणि त्याचा मिठी मारलेला फोटो आता सावलीला दाखवतो. त्या क्षणी आता सावलीला धक्का बसलेला असतो. सावली म्हणते की ती अस्मी किती खोटारडी आहे ना, तुला माहिती नाही. तिचा सगळा सारंग सरांच्या पैशावर डोळा आहे आणि ती आता सारंग सरांसोबत दुसऱ्यांदा लग्न करायला निघाली. आता तो जोकर पुरा घाबरलेला असतो. तो जोकर म्हणतो नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. आणि लगेच सावली म्हणते की जर अस्मीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि जर अस्मीसोबत तुला लग्न करायचं असेल तर मी सांगेल ते तू ऐकशील का. जोकर आता पटकन सावलीचं ऐकायला तयार झालेला असतो आणि आता सावलीने तिचा प्लान जोकरला सांगितलेला असतो. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी धूमधडाक्यात अस्मी आणि सारंगच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते आणि आता मोठ्या थाटामाटाने माझ्या सारंगचं लग्न लावून द्यायचं यासाठी सगळेजण आता सारंगच्या लग्नासाठी आता आतुरलेले असतात. सगळी तयारी झाल्यानंतर भटजीसुद्धा येतात आणि अस्मी आता सारंगसोबत लग्नासाठी वेद म्हणण्यासाठी पाटावर बसलेली असते. आणि त्याच वेळेस आता गुरुजी हे वेद मंत्र म्हणू लागतात आणि वेद मंत्र म्हणता क्षणी इकडे आता गुरुजी हे सारंगला अस्मीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात. पण त्याच वेळेस सावली तिथे सगळ्यांना थांबवते. सावलीला बघता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो आणि सावली लगेचच म्हणते की सारंग सर, अहो तुम्ही या खोटारड्या मुलीसोबत काय लग्न करता. या खोटारड्या मुलीचं या मुलासोबत प्रेम आहे आणि आत्तापर्यंत मला दमदाटी करून तुमच्या जीवाची भीती दाखवून हा मला फसवत होता. आणि बघा हा फोटो, असे म्हणत अस्मी आता त्या जोकरच्या मिठीत असलेला तो त्या जोकरकडला मोबाईलमधील व्हिडिओ बघताच आता सारंगला धक्का बसतो. आणि ही मुलगी तुमच्या पैशावर प्रेम करते, तुमच्यावरती नाही, बघा तिलोत्तमा मॅडम. आणि जेव्हा आता तो मोबाईलमधील फोटो तिलोत्तमा बघते, तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. अस्मीची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि त्या क्षणी आता लालबुंद डोळ्यांनी अस्मीला तिलोत्तमा ही
सारंगच्या शेजारून बाजूला करते आणि त्या क्षणी आता नीच अस्मी, एवढ्या घाणेरड्यात पातळीला गेलीस तू, असे म्हणत आता तिलोत्तमाने त्याच ठिकाणी सावलीला बसवलेले असते. सारंगच्या जीवासाठी आपण हे सगळं केलं आणि बाजूला झालो. ही सगळं आता सावली हकीकत तिलोत्तमा सारंगला सांगताच आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. आपल्या जीवासाठी सावलीने एवढा मोठा त्याग केला हे सत्य आता तिलोत्तमा आणि सारंग समोर आलेले असते. त्याचबरोबर आता तिलोत्तमा त्याच मांडवात सावलीला आता सारंगसोबत बसवते आणि अस्मीच्या गळ्यात घालत असलेले ते मंगळसूत्र सारंग आता सावलीच्या गळ्यात कसा घालतो आणि तिलोत्तमा आता सारंग आणि सावलीचे कसे लग्न लावते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.